हा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे. तिसरा दिवस ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितला गायत्री माता ससूपाडा हा संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये 3 संघ आपल्याला मिळालेत. जमला स्पोर्ट्स खोलांडे, गावदेवी स्पोर्ट्स पुमण आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हे 3 संघ शिलोत्तर संघाला बाय मिळालाय. आणि ते मॅच आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पुमण आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. पहिलं षटक हाताळण्याकरता करता अतुल नडगे तर अविनाश गिराणे आणि किरण माळी ही सलामीची जोडी. सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. पहिला बॉल सरळ बॅटने आपण पाहतो इथे बॉलरच्या डोक्यावरून हा चेंडू इथे खेळून गेला गेलाय. तिकडे विशाल होते, विशाल चेंडूला उचलतोय तोपर्यंत एक धाव ही पलून पूर्ण केली गेली. एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. फुल टॉस बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय. किरण मालीने ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. सरळ हा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 6 धावांकरता. एक बिग शॉट आपण पाहतोय. काय फटका केलेला, पॉवर जनरेट केली होती. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती केलेला हा प्रहार वाईड चेंडूची नोंद इथे झालेली आहे. इथे पण पाहतोय खूप चांगला फटका इथे खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे हितेश. पंच या अगोदरचा बॉल डिक्लेअर मध्ये गेला होता. जरा इशारा करत जा इकडे गुण लेखनाकडे. धावसंख्या आता आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती. खूप चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धावांकरता बिग शॉट. 6 धावा. बघा तिकडे जो एक छोटा मुलगा आहे त्याने तिकडे झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि तो तिकडे पडलाय देखील. जरा जास्त रिस्क घेऊ नका तिकडे. मॅच बघा खुर्चीवर बसून गपचूप. बघा अतुल याच्यावरती आक्रमण केलेलं आहे. षटकार धावसंख्या 16 धावसंख्येवरती 16 रन्स आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती. जे संघ सुपर 5 मध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी आपली उपस्थिती लवकरात लवकर 2 धावाने धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बॉल टाकून झालेत आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू मध्ये 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. व्हॉलेंटियर्स तिकडे आपण रेषा देखील आखायची एक इनिंग नंतर. रेषा देखील आखायची एक इनिंग नंतर. चिंबल न्यू बॅटर इन झालेला आहे डीजे.
इथे पहिला चेंडू आपण पाहतोय उसली घेणारा हा चेंडू इथे आपण पाहतोय हाताला गेलाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा आलाय पंचांकडनं. फसवा चेंडू हाताला आहे. स्लोअर 1. बघा गती परिवर्तन. चाणाक्ष आहे गोलंदाज विशाल भडंगे. खूप चांगली बॉलिंग करतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. हा चेंडू देखील भन्नाट वेगाने हाताला होता. या चेंडूला वेग देण्याचा प्रयत्न मात्र वेगामध्ये भरकटलेला आहे. विशाल एक्स्ट्रा धाव धावफलकावरती नोंदवली जाते. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावलेली आहे. 19 या धावसंख्येवरती 19 रन्स. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे विशाल याला आणि तो कमबॅक करताना दाखवतो. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर जवळ हा चेंडू येऊन लागलेला आहे आणि आपण पाहतोय राहुल याने खूप चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद. तर नव्याने बॅटर प्रवीण सुतार येताना दिसतोय. प्रवीण सुतार जो स्विच हिट खेळण्यासाठी एक माहीर मानला जातोय तोच प्रवीण सुतार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. एका बाजूने पाहतो आपण दिलीप याला तर एका बाजूने आपण इथे पाहू शकतोय प्रवीण सुतार. नव्याने फलंदाज झालाय. स्ट्राईक वरती असेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लेग इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे. आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय रेफर केलं गेलंय. पंच कशासाठी घेतले? वाईट साठी का? पंचांनी वाईट बॉल दिलाय मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट आहे की नाही हे पाहण्यासाठी. चला तिसऱ्या पंचांकडे जाऊया. व्हाईट बॉल असेल. लेग इष्टी सोडून जाणार हा चेंडू आहे. ते पण पाहतोय पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने आता 21 या धावसंख्येवरती. दिलीपच्या बॅट मधून निघालाय बिग शॉट. 6 धावा. सध्या आपण पाहतोय दिलीप जिंबल जमला स्पोर्ट्स कोलंडे संघासाठी सिक्सर किंग बनलेला आहे. षटकार ठोकलाय आणि या षटकाराची नितांत आवश्यकता होती. धावसंख्या 27च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आसरुटीपाडा संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पानखंडा स्फोट पानखंडा आणि आसरुटीपाडा दोन संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. क्लीन बोल्ट कमबॅक विशाल याचा. 27 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 28 धावांचं टार्गेट
ठेवलं गेलंय. प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी इथे राखायची आहे. प्रति षटकामागे 14 धावा इथे बनवाव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाला. हे धावा करण्यासाठी भरपूर स्ट्रगल करावा लागेल, कारण जमला स्पोर्ट्स कोलांडा टीमकडं नक्कीच खूप चांगले बॉलर आहेत. गायत्री माता ससूपाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव या दोन्ही संघांनी देखील आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे, कारण यानंतर एकच मॅच होणार आहे. त्या मॅचच्या एका इनिंग नंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. पाच चिठ्ठ्या उचलल्या जातील. एका संघाला बाय मिळेल, त्या संघाला डायरेक्ट सेमीफायनलचा रस्ता खुला होईल. सेमीफायनल मध्ये त्याला प्रवेश मिळेल. मात्र 4 टीम्स मॅचेस खेळतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. सामन्याला सुरुवात. 28 धावांचं टार्गेट. हेमंत आणि राहुल ही सलामीची जोडी. पहिलं षटक हाताळण्याकरता सूरज. पहिला चेंडू षटबॉल करण्याचा प्रयत्न. ते आपण पाहतो खराब फिल्डिंग झाली. धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. बघा, या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. मॅच जिंकायचं असेल तर सिंगल डबल धावा ज्या येत आहेत त्या तुम्हाला आउटफील्ड मध्ये रोखाव्या लागतील, कारण एक एक धाव ही फार महत्वाची असते. आणि आपण पाहतोय बॉलिंग ज्या वेळेस चांगली होते ना त्यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं करणं फार गरजेचं असतं. गायत्री माता ससूवाडा संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे. इथे धावची संधी निर्माण झालेली आहे.
डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेला नाहीये आणि इथे 2 धावा. बघा जर चेंडू यष्टांवर जर लागला जर असताना तर नक्कीच विकेट इथे मिळाली असती. मात्र 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सर असेल 4 या धावसंख्येवरती. 28 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हेमंत आणि राहुल ही सलामीची जोडी आहे. ते पण पाहतोय खूप चांगला फटका केलाय अविनाश गिराणे. सुपर व्हाट अ कॅच बाय अविनाश गिराणे. बिग ब्लो मोठा हाताने दिला जातोय. हेमंत गोविंदा बॅक टू द डग आउट. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मला वाटतं मोगली देखील आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. मोगली श्रेयश कोते यांचं देखील इथे आगमन झालंय. आज आपण मैदानाच्या चौफेर जर नजर फिरवली ना तर आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षक इथे पाहायला मिळत आहेत. बघा जिकडे नजर फिरवली तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक. संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखीन प्रेक्षक आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील. विशाल येतोय 3रा क्रमांकावरती. सूरज माळी यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली. फुल टॉस बॉल आहे आणि चेंडूला सरळ 6 धावन करता धावलेला आहे. विशाल आल्या आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवतोय. इथे देखील टावरिंग शॉट आहे गगनभेदी. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावां करता. बिग शॉट षटकार. पहिली 2 चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेत मात्र त्यानंतर विशाल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. आता मॅच जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12 पुन्हा एकदा 7-12 हा उतारा पाहूया कुठल्या संघाच्या नावावरती राहतोय. सध्या तरी विशाल इथे चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघाकरता. शेवटचा चेंडू असेल हा चेंडू फार निर्णायक ठरणार आहे. डाऊन दी लेग. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. इकडे 11 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढे सलसन करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अक्षय आहे तिकडे मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता मॅच जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 9. सूरज माळी याचं हे षटक थोडस आता महागडं ठरताना दिसतंय. तर तिकडे आम्ही विनंती करतो जे महिला कक्ष जो आपण बनवला तो महिलांसाठी राखीव ठेवलेला आहे. तर प्रेक्षकांना विनंती करतोय आपण तो कक्ष खाली करायचा आहे आणि आपण पाहतोय तिकडे 2 कक्ष आपण बनवलेत बसण्यासाठी आपणास.
आज महिला वर्ग भरपूर मोठ्या संख्येने ते मॅच बघण्यासाठी येणार आहे. भरपूर आवड आहे महिलांना देखील मॅचची. आणि आज तर आपण बघतो की शिलोत्तर संघ देखील पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि शिलोत्तर संघासाठी भरपूर सपोर्ट आहे, भरपूर पाठीराखे आहेत त्यांचे. आणि त्यांच्यामध्ये महिला वर्ग भरपूर मोठ्या संख्येने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बघा स्क्रीन वरती काही प्रेक्षक दाखवले जात आहेत. उमसागर ब्राह्मणगाव संघाचे काही प्रेक्षक आपण पाहतो, खेळाडू आहेत तिकडे. इथे आपण पाहतो चेंडू हवेमध्ये आहे, तिकडे चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. तर सन्माननीय सदानंद दादा भुरे, अर्थातच आपण पाहतोय बारक्या दादा भुरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये आपण येऊन स्थान बनवायचं आहे. मला तिकडे अव्हेंजर गाडी आहे, त्या अव्हेंजर गाडीचा आरसा थोडासा फिरवायचा आहे. मला इकडे बाजूला कुठेतरी एव्हेंजर गाडी आहे, अव्हेंजर त्याचा आरसा थोडासा फिरवायचा आहे. वेगवान चेंडू तेज तर्रार, मात्र डाऊन द लेग. एक्स्ट्रा रन्स खर्च केल्या जात आहेत. चला समीकरण आपण पाहूया. धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडू मध्ये 7 धावा. राज माळी बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. विशाल जर्सी क्रमांक 48 एज लागलाय आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळणार आहे. आता येणारे चेंडू असतील 4 धावा बनवायचे असतील 6. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण. बघा इकडनं कुठला संघ मॅच जिंकेल हे सांगता येणार नाहीये. मात्र सध्या तरी 60+ हा सामना पोमन संघाच्या बाजूने आहे. 40+ अजूनही जमाला सोट खुलांडे संघाच्या बाजूने. चेंडू हवेमध्ये आहे, झेल फार महत्वाचा ठरणार आहे. झेल झालेला नाहीये, मात्र चेंडू फर्रार सीमारेषा पार हालाय. चौकार, 4 धावा. बघा विशाल याच्याकडनं आज सातत्याने आपण खराब क्षेत्ररक्षण होताना बघितलंय. मेहनत तर भरपूर किती, मात्र चेंडू त्याच्या हातामध्ये येत नाहीये. आता मॅच जिंकण्याकरता 2 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील 3 चेंडू आणि विजयाकरता 2 धावा. आता एखादा निर्धाव चेंडू किंवा एखादी विकेट कोलंडे संघाला मॅच मध्ये पुन्हा घेऊन येऊ शकते. सध्या तरी आपण पाहतो या पोमन संघ या मॅच मध्ये पूर्णतः बनलेला आहे. हेमंत तर बाद झालाय, मात्र विशाल याने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. इथे फटका फसलाय, झेल फार महत्वाचा ठरणार आहे. अविनाश गिराणे चेंडूच्या खाली येतोय, बिग ब्लो. बघा मी म्हटलं होतं की या चेंडूवरती डॉट चेंडू येणं आणि विकेट मिळणं फार गरजेचं आहे. इथे विकेट तर मिळालंय. आता 2 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण आहे. बघा पुन्हा एकदा मॅच इथं बनवलेली आहे जय मल्हार स्पोर्ट्स खोलंडे संघाने. आता 2 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. चला न्यू बॅटर लगेचच या. नवीन बॅटर कोण असेल? चेतन आलेला आहे, चेतन कोवारी. बघा सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती प्रेक्षक पाहायला मिळतात. काही प्रेक्षक काही खेळाडू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. सध्या तरी पानखंडा स्पोर्ट पानखंडा संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन गोराणे आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहेत. आणखीन काही आता गोळावाला दादा. बघा सध्या गोळाचा आस्वाद घेणारे काही प्रेक्षक देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, खेळाडू देखील आहेत. हा गायत्री माता ससुपाडा संघ इथे दाखवला जातोय.
सध्या तरी तयारीत आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने, कारण मॅच इथे थोडासा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मॅच गरम झालेली आहे, वातावरण थंड आहे, मात्र मॅच गरम झालाय. 2 चेंडू 2 धाबा. हा चेंडू डाऊन द लेग आलाय. बघा ही चुकी झालेली आहे, ही चुकी महागात ठरताना दिसते. आता आता 2 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता एका धावेची गरज आहे. आता राज याला जर आपल्या संघाला जर विजय मिळवून देत असेल तर निर्धाव चेंडू आणि विकेट घेणं फार गरजेचं आहे. सध्या तरी आपण स्ट्राईक वरती पाहतोय एक अनुभवी बॅटर ज्याला म्हटलं जातं तो चेतन गोवारी आहे. इथे बघा विजय धाव चेतन गोवारी याच्या बॅट मधून आलेली आहे. अशा प्रकारे हा सामना इथे गावदेवी स्पोर्ट्स पोमंड संघाने जिंकलेला आहे. तर हाय लक जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स पोमंड.